सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। वसईतील अनुपम घर संकुल परिसरात एका 4 वर्षाच्या निष्पाप बालक विघ्नेश्वरवर झालेल्या अमानुष हल्ल्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला। रिक्षा चालक संदीप पवार याने केलेल्या या क्रूर कृत्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरते। संध्याकाळी 7:35च्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या विघ्नेशला आरोपी संदीप पवार याने रिक्षातून ओढलं आणि अत्यंत क्रूरपणे जमिनीवर आपटलं। एवढ्यावरच न थांबता त्यानं त्या मुलाला पहिल्या मजल्यावर नेऊन पुन्हा 2दा आपटलं। विघ्नेशच्या आजीनं त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता नराधम संदीपनं त्यांनाही मारहाण केली। या घटनेनंतर अनुपम संकुलामधील रहिवाशांमध्ये प्रचंड भीती आणि राग आहे। तो आरोपी जर हाती लागला असता तर त्याला जिवंत सोडलं नसतं अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांनी व्यक्त केली आहे। विघ्नेश सध्या मीरा रोड येथील वोकार्ड हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देतोय। संदीप पवार हा रिक्षा चालक असून तो गेल्या 25 ते 30 वर्षांपासून याच परिसरात राहतोय। त्याचा स्वभाव अत्यंत विचित्र असून त्याची पत्नी आणि मुलं त्याला सोडून निघून गेली आहेत। त्याने यापूर्वी 2 वर्षांपूर्वी कामाच्या पैशांवरून विघ्नेशच्या कुटुंबांसोबत वाद घातला होता आणि त्या जुन्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचं समोर येत आहे। या घटनेनंतर रहिवाशांनी 112ला फोन करून पोलीस 3 तास उशिरा पोहोचल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतरच पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेतलं। वसई पोलिसांनी संदीप पवारला अटक केली असून त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून 1 महिन्यात आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, त्यामुळे भविष्यात असं कृत्य करण्यास कोणीही धासावणार नाही अशी मागणी नागरिकांनी केली। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, मोखाडा।